10 वेळा फेल झाला, पण 11व्या प्रयत्नात पठ्ठ्यानं बाजी मारली. हार न मानता पोरानं 11व्या वेळी 10वीची परीक्षा पास झाला. बापानं तर आनंदात गावभर साखर वाटली. गावकऱ्यांनी पठ्ठ्याची वाजत गाजत मिरवणूक काढली आणि जल्लोष केला. डोक्यावर फर टोपी, गळ्यात मोठा हार घातलेला हा आहे कृष्णा मुंडे. कृष्णा बीड जिल्ह्यातील परळीचा. मागील 5 वर्षांपासून तो चिकाटीनं 10वीची परीक्षा देत होता. मात्र 10ही वेळा त्याला अपयश आलं. कृष्णा आणि त्याच्या वडिलांनी चिकाटी सोडली नाही आणि 11व्या प्रयत्नात तो चांगल्या मार्कांनी पास झाला. कृष्णाच्या वडिलांना तर कमालीचा आनंद झाला. बापानं गावभर साखर वाटलीये. कृष्णाला मिळालेलं यश पाहून गावकरी देखील कमालीचे खुश झाले. गावकऱ्यांनी कृष्णाचा सत्कार केला, त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. हे सारं पाहून कृष्णाचे वडील गहिवरले. मुलाच्या यशावर वडिलांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूया. फी भरली 11 वर्षे, 11व्या वर्षात पास झाला. विषय गेलेले होते, त्याच्या हिमतीने ते विषय काढले. शेवटला म्हणला, पप्पा मला फाशी घ्यायची वेळ आहे, पर्याय आता ह्याच्या मोहरी काही नाही, माझे विषय निघत नाहीत. वागा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठीमाग आहे आणि शेवटला गाववाले पाठीमाग आहेत, माझे भाऊ पाठीमाग आहेत, बंधू पाठीमाग. मी नको म्हणलं होतं, माझा चुलता वारलाय म्हणलं, हे नग माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आहे. आता काल तो पास झालेला आहे. हो, त्याला आता पुढे काय करायचं? मला शिक्षण शिकवायचंय पुढचं. त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल, मी शिकविणार आहे. त्याला काय बनवायचं? आता त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागानं, तर मी पुढचा खिटीला आणि मी आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो, गुकाडीत आलो, लोकांचे धंदे करीत आलो, लोकांची खडी भरली, पोट भरले. मी आता बी धंदा तेच करतोय. मला आज सुट्टी मंगळवारची. तुमचं किती झालं शिक्षण? माझं काहीच नाही शिक्षण. 1 दिवसानंतर पास झाला. हे 11व्या वर्षी पास झालाय. 5 वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो. मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही. माझ्या पोटाला मी माझ्या मालकीनीनं भाकर खाल्ली नाही, शिळी भाकर खाल्ली, कुटके खाऊन आम्ही त्याचं शिक्षण पार पाडलं. एका मुलीचं लग्न केलं, कर्ज फिरीतच राहिला. माझा मुलगा पास झाला, नातू झाला, मुलीला माझा आनंद झाला. मला गाववाले पाठीमागेत. मी अनेक बी शिक्षण माझ्या एका डोळ्याचा पर्यंत जाऊस तर मी शिकेन. गावकऱ्यांचे होते, त्याचा सत्कार करायला येतं, त्याची मिरवणूक काढण्यात येतं. हो ना, कसं वाटतंय? मला चांगला आनंद वाटते. त्याचा सत्कार करला की जणू काय गोपीनाथरावचा सत्कार काढला असा माझा आनंद झाला. मुलगा नापास झाला म्हणून त्याला रट्टे न देता त्याला प्रयत्न करण्यासाठी या वडिलांनी पाठबळ दिलं. कृष्णा 10 वेळा नापास झाला, पण त्याच्या वडिलांनी खचू दिलं नाही. कृष्णाच्या विजयात कृष्णाच्या वडिलांचाही तेवढाच मोठा वाटा आहे. गोविंद शेळकेसह सोनी मगर, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.